जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला वेळ दिला होता 8 वाजेचा. मात्र काही कारणास्तव असेल किंवा जे शेड्यूल होतं माझं ते थोडं चुकलं आणि क्लायंट डायरेक्ट घरी आले. त्या अनुषंगाने मी 8 वाजता लाईव्ह येता आलं नाही मला. मला आता माहीत नाही, फक्त 15-20 मिनिटं पहिले मी अपडेट दिली मुलांना, जेणेकरून मुलं जॉइन होतील. जरी मुलं जॉइन नाही झाले तरी मला जे सांगायचं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करेल आणि आजचा जो वेळ जे शेड्यूल मी ठरवलं होतं ते तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. माफ करा, मला अगोदर मी स्पष्ट करतो की 8 वाजेचा वेळ दिला होता तुम्हाला आणि त्यावर मी थोडं चुकलो माझं, की माझ्याकडून लाईव्ह येता आलं नाही, कारण डायरेक्ट क्लायंट घरी येऊन बसले. त्याच्यामुळे मला 9:45चा वेळ द्यावा लागला आणि आता ते सेशन मी घेत आहे. काही विद्यार्थी जर आले नसतील त्यांनी रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहून घ्या, जेणेकरून आता म्हणजे तुमचं जे क्वेश्चन असतील ते मी फक्त घेऊ शकणार नाही, कारण जे आपल्याला सांगायचं आहे ते सांगून आपण जो आपला लेक्चर आहे ते आपण इथं किंवा आपल्याला जी माहिती तुम्हाला द्यायची आहे ती मी तुम्हाला देऊन टाकेल. आणि रिझल्ट कधी लागेल ते विद्यार्थ्यांचं वारंवार एक सांगणं आहे, त्याच्याबद्दलही थोडंसं भाष्य मी आज करणार आहे. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपलं जे सेशन आहे ते म्हणजे BMC लिपिक क्लर्क पद भरतीमध्ये तुमच्यापैकी बहुतेक विद्यार्थी जे आहेत, आता मला काल एक ऑर्फन आहे म्हणजे अनाथ आहेत, त्यांना 182 मार्क्स आहेत. त्यांचं नाव प्रशांत म्हणून आहे, प्रशांत पाटील आहे. त्यांनी मेल केला, जी आहे डॉक्युमेंट डिग्री जी आहे ती नाहीये. त्यांना मी रिप्लाय केला आणि आता हे पूर्ण सेशन तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी त्यांना डॉक्युमेंटचे काही इश्यू येऊ शकतात का, त्या संपूर्ण गोष्टी आपण इथे चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर मला सांगा, कारण मी सेशन स्टार्ट केलं आहे. तुमचे कुठलीही कमेंट मी पाहत नाहीये. ओके, ठीक आहे. पहिलीच कमेंट आली, एक सर्व्हिसमॅन किती कट ऑफ लागेल, म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे मस्ट आहे. ते जर तुमच्याकडे नसेल तर तुमचं सिलेक्शन होणार नाही, हे मी अगोदरच सांगतो. दोघंही टायपिंग तुमच्याकडे पाहिजे, मराठीही पाहिजे आणि इंग्लिश सुद्धा पाहिजे. दोघांपैकी जर एकच असेल तरी चालणार नाही. ज्या विद्यार्थ्याने जर कुठून फेक बनवलं असेल किंवा काही असेल ते सुद्धा चालणार नाही, याची तुम्ही दक्षता घ्या. आणि जे विद्यार्थी वारंवार सांगत असतील की टायपिंग होईल का, बघा डायरेक्ट तुमची लिस्ट लागेल, तुम्हाला DVला बोलवलं जाईल, टायपिंग वगैरे होणार नाही असं त्यांनी कुठेही नमूद केलं नाहीये. डायरेक्ट तुम्हाला DVला आता बोलवलं जाईल आणि DVच्या खाली ते जर त्यांनी त्यांच्या जर आता असेल, मला तरी वाटतं तसं त्यांनी द्यायला हवं, ते त्यांची लिस्ट लावतील सिलेक्शन यादींची. प्रत्येक कॅटेगरीची वेगवेगळी लागेल. ओपनचे विद्यार्थी सिलेक्ट करतील, नंतर मग OBC असेल, नंतर SC असेल, नंतर ST असेल, अशा संपूर्ण गोष्टी जे आहेत ते इथं लिस्टमध्ये देऊन देतील आणि त्याच्याच खाली ते वेटिंगवाले विद्यार्थी जर त्यांनी लिस्ट दिली तर खूप चांगलं होऊन जाईल, जेणेकरून वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना एक होप्स येऊन जातील. आणि तुमच्यासाठी एक जे संशोधन असेल किंवा शोध मोहीम आहे ती मी काढले, म्हणजे स्वतःच मी करत आहे ती, कारण आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपल्यापर्यंत माहिती घेऊन येतात. त्याच्यामुळे एक गोष्ट मी जी आहे त्यांना सांगितली आहे, जे विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सहसा जास्त राहतात त्यांना, की आपल्या ज्या BMC क्लर्क पद भरती आहे त्याच्यात आणि MPSC जी आहे, जी MPSC परीक्षा झाली होती नुकताच त्याचा रिझल्ट लागला आहे, त्या विद्यार्थ्यांची आणि या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे. ते विद्यार्थी आता ऑलरेडी भरपूर विद्यार्थी आपले वेगवेगळ्या लायब्ररीमध्ये आहेत, वेगवेगळ्या गावातून आहेत. त्याच्यामुळे ते विद्यार्थी मला देतील अपडेट आणि त्या अपडेटवरनं मी तो डेटा तुमच्याकडे घेऊन येईल. जर त्यांनी मला सांगितलं की 5-7 विद्यार्थी आहेत किंवा 10 आहेत किंवा 20 आहेत, ते पूर्ण डेटा मी तुमच्यासोबत मी तेव्हा घेऊन येईल. पण ते मी स्वतःच माझ्याच पद्धतीने मी ती सुरू केली आहे, जेणेकरून आपल्याला गोष्ट समजू शकते की जर 10-20 मुलांना जर त्याचा फायदा झाला, म्हणजे त्याचा जर फायदा झाला आपल्यामुळे, तर ते चांगलं आपल्याला ठरू शकेल. आणि वेटिंगवाले विद्यार्थी जे असणार आहेत त्या विद्यार्थ्यांचे थोडे दिसतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे, कारण भरपूर विद्यार्थी आहेत त्यांना डॉक्युमेंटचा
जे आहे डॉक्युमेंट जे आहेत त्याचा त्यांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. असं जे आहे ते मुलांच्या बोलण्यावरून मला ते समजत आहे. मग आता नेमकं डॉक्युमेंट काय लागणार आहे त्याच्या सर्व्हिसचं चर्चा आपण पाहूयात किंवा आपण त्या करून घेऊयात. बघा इथं मी संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या फॅक्टनुसार तुमच्यासोबत ठेवणार आहे. जेणेकरून तुम्हाला या डॉक्युमेंट तुमच्याकडे असलेच पाहिजे. जर तुम्ही 160 प्लस असाल, जर तुम्ही कॅटेगरी 150 प्लस असाल, तुम्ही जर EWS एक सर्व्हिसमॅन जर तुम्ही 140 प्लस असाल, तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणं मस्ट आहे. तुमचं कधी नाव त्याच्यात येऊन जाईल ही अनिश्चितता तुम्हाला सांगता येत नाही. वेटिंगमध्ये जरी आलात तरी तुमचा वेटिंग क्लिअर होऊ शकतं याची तुम्ही विश्वास ठेवा. जेणेकरून तुम्ही जर डॉक्युमेंट आताच जर तयार करून ठेवले तर म्हणजे तयार करून ठेवले म्हणजे तुमच्याकडे असणं ते गरजेचं आहे. आता तयार केलं तर त्याचा काय उपयोग होणार नाही. ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रथम म्हणजे काय तर उमेदवार आता डॉक्युमेंटची मी तुम्हाला सांगतो. 14.6 मध्ये त्यांनी पॅरा दिलेला आहे. मग आता तिथं त्यांनी सांगितलं आहे की उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे जन्म दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही जी अर्हता तिथे नमूद केली असेल, तुमच्याकडे जे शिक्षण असेल, ते शैक्षणिक अर्हताचं गुणपत्रक व प्रमाणपत्र दोघंही असणं गरजेचं आहे. समजलं तुम्हाला? तुमच्याकडे दोघंही गोष्ट असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे गुणपत्रक म्हणजे मार्कशीट आणि प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता काही विद्यार्थ्यांचा असा क्वेश्चन आहे जे मी तुम्हाला सांगितलं की ऑर्फन आहेत ते त्यांना 182 मार्क आहेत. त्यांच्याकडे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आहे. बघा ज्या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल सर्टिफिकेट डिग्री म्हणजे कॉलेजमार्फतच त्यांना प्रोव्हिजनल सर्टिफिकेट मिळालं असेल, अजून त्यांची डिग्री आली नसेल, त्या विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल सर्टिफिकेट दाखवलं तरी चालेल. पण तुमच्याकडे गुणपत्रक असणं गरजेचं आहे. गुणपत्रक असलंच पाहिजे जर ज्या विद्यार्थ्यांकडे प्रोव्हिजनल असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना भरपूर वर्ष होऊन गेले असतील त्यांच्याकडे मात्र प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते घेतलं नसेल तुमच्या कॉलेजमधून तर तुम्ही ते जाऊन कॉलेजमधून कलेक्ट करा. ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मराठी व इंग्रजी भाषेचं विहित गतीचं जे टंकलेखन प्रमाणपत्र असतं ते सुद्धा असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. आता MSCIT बद्दल वारंवार मी सांगत नाही. तुम्हाला अनेक YouTube चॅनल मार्फत ते समजलं असेल की तुमच्याकडे MSCIT असणं गरजेचं आहे. जर ते नसेल तर तुमचा जे आपण म्हणतो की एखादा सब्जेक्ट तुमच्या अकॅडमिक किंवा करिअर जो असेल तुमचं म्हणजे शैक्षणिकमध्ये तुम्हाला जर एखादा सब्जेक्ट असेल ते सुद्धा चालू शकतं. जर ते जरी नसेल तर तुम्हाला 2 वर्षाची मुदत जी आहे ते देतात. जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तुम्ही विविध जातीमध्ये येत असाल, प्रवर्गामध्ये येत असाल, ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जात वैधता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. जात वैधता प्रमाणपत्र मी ऐकलेलं आहे असं की एखाद्याकडे जर जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर ते थोडी मुदत देतात. म्हणजे मुदत म्हणजे असं की ते थोडंसं रिलॅक्स ठेवतात जात वैधता प्रमाणपत्राला. मात्र जात प्रमाणपत्र असणं मस्ट आहे. त्याला ते एक्सक्यूज करत नाही. अज असतील वगळता इथंच मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटातील मोडत नसल्याबाबत नवीनतम प्रमाणपत्र अशा प्रकारे सर्व कागदपत्रांची मूळ प्रती आणि त्याची छायांकित प्रत असे उमेदवाराकडे समांतर आरक्षणाबाबत निवड झाल्यानंतर ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. समजा तुमच्यामधून भरपूर महिला आहेत. महिलांचं असं आहे की त्यांचं नाव थोडं चेंज असतं. त्यांच्याकडे विवाह जे आहे नोंदणी ते असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे गॅझेट असेल ते सुद्धा चालेल. जर विवाहापूर्वीचे नावाने अर्ज करू शकतात. हा जो आहे तो विवाहित महिलांसाठी आहे. त्यांच्या गोष्टी असणं मस्ट आहे. आता आर्थिक दुर्बल घटक जे आहेत त्यांनी जर अर्ज केला असेल तर त्यांच्याकडे जे प्राधिकरण आहे प्राप्त केलेलं त्यांच्याकडचं वैध प्रमाणपत्र सादर करणे त्यांना आवश्यक असणार आहे. आता तुमच्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच मी इथं घेईल. डोमेसाईल सुद्धा असतं तुमच्याकडे गरजेचं आहे जेणेकरून तुमचं जे सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं जे नाव आलं आहे त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होणार नाही. आता महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अशा की पात्र उमेदवार जर समजा तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थी आहेत ते पात्र होणारच आहेत. ती देण्यापूर्वी तुम्हाला पोलीस ठाण्यामधून चारित्र्य प्रमाणपत्र व पूर्व चारित्र्य प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवाराविरुद्ध जर कुठल्याही प्रकारचा गुन्हा असेल किंवा त्याच्या काही सिद्ध झाला असेल असे चारित्र्य प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाल्यानंतरच त्याची सदर पदावर नियुक्ती केली जाईल. तुम्हाला जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला शेजारील जो असेल तुमचा
आपण म्हणतो की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे काही इतकं म्हणजे खूप किचकट नाही. तुम्हाला हे मी व्यवस्थितप्रमाणे समजावून सांगेल. याच्यात काही एवढं हे नसतं. फक्त जे विद्यार्थ्यांवर केसेस असतील त्यांनी थोडंसं त्यांना म्हणजे त्यांच्यावर जर गुन्हा असेल किंवा त्यांची जर केस सिद्ध झाली असेल त्या विद्यार्थ्यांना थोडा प्रॉब्लेम येतो. परंतु तो सॉर्ट आउट होऊन जातो. ॲज मी ॲडव्होकेट म्हणून तुम्हाला सांगत आहे. याच्याबद्दल तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. हे तुम्हाला भरपूर विद्यार्थ्यांना भेटून जाईल. उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या चारित्र्य व पूर्व चारित्र्य प्रमाणपत्रातील दिनांकापासून ते सदर उमेदवारातील सेवेत नियुक्त देण्याच्या दिनांकाच्या कालावधी उमेदवाराची चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करण्यात येईल. सदर कालावधीत उमेदवाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा आढळून आल्यास सदर उमेदवाराचे नियुक्तीपत्र रद्दबाबत करून भारतीय दंडानुसार तुमच्यावर फौजदारी किंवा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. पात्र ठरलेला उमेदवार जर असेल त्याचं गुणवत्ता यादीनुसार त्याचं नाव येईल. आता महत्त्वाचं म्हणजे काय तुमच्यासाठी, तर समजा तुमच्याकडे डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट तुमच्याकडे तुम्ही जेव्हा फॉर्म भरला असेल अलीकडचे म्हणजे त्या फॉर्मच्या दिनांकापासून तिकडचे तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे. जर समजा तुमच्याकडे ते नसतील तर तुमच्यामधून संपूर्ण जे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी बाद होतील एवढं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्याकडे जर एखादं डॉक्युमेंट नसेल, समजा एखादा एसटी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि त्याने एसटीमधून प्रवर्गमधून त्याने टाकलं असेल आणि त्याच्याकडे एसटीचं सर्टिफिकेटच नसेल आणि तो आता काढायला गेला तर त्याच्यावर डेट मेन्शन असते. ती डेट जर आत्ताची असली तर ते एसटीमधून त्याला घेणार नाहीत. त्याचा जे असेल ते त्याचा बाद करण्यात येईल. आता महत्त्वाचे म्हणजे काय, जाती व जमातीचे जे अन्य वगळता जे असतील त्यांना नॉन क्रिमिनल जे विद्यार्थ्यांना लागतं ते सुद्धा तुम्हाला तिथं लागणार आहे. तुमच्याकडे ते असेलच कारण तुम्ही काढलंच असेल. याच्या व्यतिरिक्त इथं महत्त्वाचं मला काही वाटलं नाही. तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ असेलच. या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सर काही आम्हाला तिथं जायला काही भत्ता वगैरे मिळेल का? म्हणजे जाण्यासाठी तिथं गेल्यावर ते कोणत्याही प्रकारचं तुम्हाला काही देत नाही. तो स्वखर्चाने तिथं जावा लागतं. महत्त्वाचं जे आहे ते मी तुम्हाला संपूर्ण गोष्टी सांगून दिल्या आहेत. आता तुमच्या कुठल्याही गोष्टीचं जर डॉक्युमेंटबद्दल काही इश्यू असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता काही विद्यार्थी काय चॅटिंग करत आहेत, सर माझे रॉ स्कोर चुकीचे आणि सेकंड रिस्पॉन्स शीटचा स्कोर चुकीचा आणि तर काय करावं लागेल? बघा तुमचं जर असं असेल कामिनी तर तुम्ही एक गोष्ट करा. प्रथम तुम्ही त्याचा दोघांचा तुमच्याकडे जे प्रूफ असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा. आपला एक व्हिडिओ आहे BMCच्या नावानेच आहे. त्याच्यामध्ये भरपूर ईमेल आयडी आहेत, भरपूर त्याचे कारण तुम्ही जर मुंबईचे जर तुम्ही रहिवासी नसाल तर सांगत आहे. जर मुंबईमध्ये रहिवासी असाल तर त्याचे तुम्ही कलर झेरॉक्स काढा. एक मस्त व्यवस्थित अर्ज लिहा आणि BMCला ते देऊन या. जर तुम्ही तिथं नसाल तर तुमच्याकडे अजून एक तुमच्याकडे आहे एक पर्याय. तो म्हणजे आपला एक व्हिडिओ आहे इथं तुम्ही शोधू शकता. तुम्ही YouTubeवर टाका की BMCचा कॉन्टॅक्ट वगैरे ते आपल्या इथंच आपल्या YouTube चॅनलवरच आहे. भरपूर ईमेल आयडी आहेत, कॉन्टॅक्ट नंबर आहेत. तिथे ते व्यवस्थित अपलोड करा. मेल त्यांना पाठवा. मेलमध्ये व्यवस्थित तुम्ही मेन्शन करा की असं-असं आहे. त्यांनी जर उत्तरं नाही दिले तर कॉल करा. कॉलचंही उत्तर नाही दिलं या दोघंही गोष्टी करून जर तुम्ही थकलात मग तुमच्याकडे ऑप्शन आहे BMCला भेट देणं. सर माझे आधार कार्डमध्ये नाव स्पेलिंग मिस्टेक आहे, टाईम मिळेल का? या छोट्या-छोट्या गोष्टींना टाईम मिळतो, टेन्शन नका घेऊ. फक्त जे म्हणजे जे आपण म्हणतो की त्यांना मिसलीडिंग जर कोणी केलं असेल, ते मात्र तिथं चालत नाही. जर स्पेलिंग वगैरे थोडं इकडे-तिकडे असेल, तुम्ही तेच व्यक्ती आहात, तुमचा फोटोही तोच आहे, तुम्ही तोच व्यक्ती आहात, तुमचं संपूर्ण डॉक्युमेंट ताण येणार नाही किंवा त्याला काही टेन्शन येणार नाही. सर माझे आधार कार्ड ठीक आहे. हे झालं आपलं PWD ऑल ग्रुप्स कट ऑफ. PWD ऑल ग्रुप्स कट ऑफ एकच सेंटेन्स सागर पाटीलने 3 ते 4 वेळेस सांगितलं आहे. बघा आपला व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या. तिथे संपूर्ण गोष्टी आपण चर्चा केली आहे. संपूर्ण PWDच्या तिथे कट ऑफ आपण तिथं सांगितलं आहे. रिझल्ट कधीपर्यंत लागेल सर? आता बघा प्रांजल सरांचं म्हणणं आहे की सर रिझल्ट कधीपर्यंत लागेल? तर आपल्याकडे एक म्हणजे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये. परंतु आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की
तुमचा रिझल्ट जो आहे तो थोडा उशिरा लागू शकतो. आता तो उशिरा म्हटलं म्हणजे तुम्ही त्याच्या लगेच म्हणजे तुम्ही रिॲक्ट नका करू, की मग खूप जास्त उशिरा लागेल. थोडा उशिरा लागू शकतो. त्याची डेट वगैरे आली, की मी तुम्हाला जसं ज्या पद्धतीने बाकीच्या इन्फॉर्मेशन देत आलो आहे, ही सुद्धा इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येऊन देईल. पण जास्त लेट होणार नाही याची काळजी BMC नक्कीच घेईल. परंतु उशीर थोडा लागू शकतो. सर एक्झाम OBC मेल SC स्पोर्ट्समॅन 144 काय 144 स्पोर्ट्समॅन असतील तुम्ही हिमांशू तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल, तुम्ही फिजिकल विथ डिसेबल असाल, तुमच्याकडे प्रॉपर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुम्ही किती स्कोर आहे तुमचा ते खूप मॅटर करतं. तुम्हाला जर DVला बोलवलं गेलं आणि जर तुम्ही बाद झालात तर तो पूर्ण जो आहे हा व्हिडिओचा जो सार आपण काढत आहोत किंवा आपण जे डिस्कशन करत आहोत की आतापासून, कारण बघा सर कॉल रिसीव्ह नाही करत ते. हो रिसीव्ह नाही करत. तिथं मी भरपूर कॉल तुमच्याकडे फक्त आता एकच कॉल असेल कारण BMCचं तुमच्याकडे 1-2 म्हणजे एकच असेल. तिथं मी संपूर्ण डिपार्टमेंटचे कॉल तिथे देऊन दिले आहेत. तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटला लागला का त्यांना डायरेक्ट सांगा की सर त्या डिपार्टमेंटला कॉल लागत नाही. ते तुम्हाला नंबर देतात. तुम्ही करून बघा ते आपल्या इथे आहे ते. नाहीतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही तिथून बघा. तिथे भरपूर नंबर दिले आहेत मी. जे असे असतील की मी तिथं तर काही असे नंबर दिले आहेत की ते उचलतातच फोन. सर NTD फिमेल 169 चान्सेस आहेत तुमचे प्रांजल. फक्त डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित ठेवा. नंतर तुम्हाला तो म्हणजे आपण म्हणतो ना पश्चातापची वेळ नको यायला, म्हणून मी हा लिस्टच्या अगोदरच घेऊन आलो. ज्या पद्धतीने मी अगोदरच घेऊन होतो बघा, रिझल्ट न लागला होता त्याच्या पहिलेच मी ऑप्टिंग आउटचा व्हिडिओ आणला होता. लगेच तुमचा रिझल्ट ऑप्टिंग आउटचा व्हिडिओ बनवला आणि लगेच 3 दिवसानंतर तुमचा रिझल्ट लागला. त्याच्यावर आपण काही जास्त नाही. जर समजा तोच व्हिडिओ जर आपण थोडा अगोदर आणला असता आणि त्याच्यावर जर काही केलं असतं तर नक्कीच वेटिंगवाल्यांचा खूप फायदा झाला असता. सर इंग्लिश 40च कसं होईल? तुमच्याकडे मराठी सुद्धा असणं मस्ट आहे.